सर आज दिन आहे आणि शिवाजी पार्कात जे स्वानंद ज्येष्ठ नागरिक सेवा आहे तिथून महिला दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. तुम्ही तिथं आलो, काय भावना? आज जागतिक महिला दिन आहे. कालपासूनच जागतिक महिला दिनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये सुरू आहे आणि कालसुद्धा विधानसभेत आम्ही संपूर्ण महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आणि आज खरा दिवस, आज महिलांचा दिवस आहे. ज्या ज्या कर्तृत्ववान महिला किंवा ज्यांनी एक इतिहास घडवला आहे त्या संपूर्ण महिलांना आज जागतिक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्यांना एक सॅल्यूट की ह्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपला स्वतःचा एक ठसा उमटवला आहे. त्या संपूर्ण महिलांना किंवा आमच्या सगळ्या स्वानंदाच्या महिला सदस्य आहेत त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मी आज इथे आमदार या नात्याने आलो. सर खरं तर आपण पाहिलं तर महिला सक्षम झाल्या, महिला सबळ झाल्या, महिला खाद्याला खाद्या लावून काम करू लागल्या. पण या मुंबई आणि महाराष्ट्र जे ते महिलांवरचे अत्याचार जे ते अद्यापही त्याचा आकडा कमी होताना पाहायला मिळत नाही. त्याच्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे? आम्ही त्या संदर्भात कालसुद्धा विधानसभेमध्ये एक ठराव पास केलेला आहे की शक्ती कायदा, जो शक्ती कायद्यामध्ये थोडा CMनी थोडे 1-2 पॉईंट अजून केंद्राकडनं त्याचा नीट फेरफार करून येणार आहे. आणि तो शक्ती कायदा एवढा कडक आहे की त्यावेळी महिलांना होणारा अत्याचार कुठे कुठे थांबेल असं मला स्वतः वाटते शक्ती कायदा झाला तर. परंतु त्या शक्ती कायद्यामध्ये थोडीफार तरतूद किंवा थोड्या त्रुटी असतील त्या संपूर्ण भरून काढून तो शक्ती कायदा लवकरात लवकर आल्यानंतर महिला एकदम सक्षम होतील असं वाटते मला. आणि महिलांनासुद्धा आम्ही विनंती करतो, आता प्रत्येक शाळेमध्ये आम्ही BMC शाळा असो किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये स्वतः जाऊन किंवा त्यांना ट्रेनिंग हे लहानपणापासूनच द्यायचं. कराटे असतील, तायकोंडो असेल की स्वतःचं संरक्षण ते स्वतः करू शकतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज अडचणी तर भरपूरच आहेत, त्याला उत्तर तोंड तर द्यावंच लागणार किंवा उत्तर द्यावं लागणार. त्यासाठी आपण स्वतः सक्षम असणे गरजेचे आहे. जागतिक महिला दिन आज साजरा केला जातोय आणि त्याच एका कार्यक्रमाला दादरचे आमदार महेश सावंत यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. सर शिवाजी पार्कात ह्या महिला अनेक ॲक्टिव्हिटीज करताना पाहायला मिळतात. आज जोरदार जागतिक महिला दिन साजरा करताना पाहायला मिळतात. काय भाव? आजचा दिवस महिलांचा दिवस आहे, त्यानिमित्त संपूर्ण महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो आमदार या नात्याने. आणि नाना पार्क स्वानंद या ठिकाणी खरोखरच नेहमीच सगळ्या महिला आमचा वय बघा प्रत्येकाचं वय 60-70च्या पुढे आहेत, परंतु त्या महिला तुम्हाला वाटणार नाही की वयाने मोठे झाले असतील परंतु मनाने अजूनपर्यंत तरुण आहेत. आणि ह्या महिला प्रत्येक वेळी कार्यक्रम चांगल्या प्रकारे घेतात. संपूर्ण समोर एखादा बाका प्रसंग आला तरी सगळ्या महिला एकत्र उठून त्याच्यावरती आवाज उठवतात. हीच महिलांची शक्ती आहे. ही वर्षानुवर्ष जागृत राहिली पाहिजे, त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे, त्यांना पाठबळ दिला पाहिजे. यासाठी आमदार किंवा एक सामान्य माणूस म्हणून मी स्वतः त्यांना सहकार्य करण्यासाठी इथे आलेलो आहे. महिला सबळ झाल्या, महिला प्रबळ झाल्या, पण महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना ज्या त्या सतत वाढत आहेत. बघा अत्याचार हा एक म्हणजे ह्या संपूर्ण जनतेमध्ये एक जागरूकता निर्माण झाली पाहिजे. स्वतःचं रक्षण स्वतः करायला पाहिजे. म्हणून आम्ही शाळेमध्ये किंवा आता BMC शाळा असो किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये आम्ही सगळ्या शिक्षकांना किंवा यांना सांगणार आहे की मुलींना ट्रेनिंग हे लहानपणापासून द्यावे. तायकोंडो असेल, कराटे असतील, ह्या प्रकारचे ट्रेनिंग दिले पाहिजे की जेणेकरून महिला स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतात. बाका प्रसंग बाकीच्या वेळी पोलीस आहेत किंवा इतर जनता आहे जी सहकार्य करत असतात, परंतु ज्यावेळी अतिप्रसंग येतो त्यावेळी स्वतःचं रक्षण ते स्वतः करू शकतात. त्या पद्धतीचे जर समजा त्यांना ट्रेनिंग मिळाली तर त्यावेळीचा त्यांच्यावरती येणारा अतिप्रसंग तो थांबू शकतो कुठेतरी. शक्ती कायदा जो आहे तो महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पारित करण्याचा प्रयत्न झाला, त्याचा एक संचसुद्धा बनला, पण ते काम कुठेतरी थांबलेलं आहे. त्याच्याबद्दल काय सांग? त्यावरती मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी थोडा काही त्रुटी राहिलेल्या आहेत केंद्राकडून, त्या त्रुटी पूर्ण झाल्यानंतर तो विधानसभेत येईल, त्यानंतर त्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर तो काय त्रुटी असेल ते काढून शक्ती कायदा अतिशय चांगल्या प्रकारे करू जेणेकरून त्यामध्ये महिलांना संरक्षण मिळेल. परंतु त्या बाकी काही त्रुटी असतील त्या मुख्यमंत्री स्वतः सांगतील. आम्हाला शेवटचा प्रश्न आहे, तुमच्या गटाचे उपविभाग प्रमुख यांनी प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन आता पत्रक देण्यास सुरुवात केलेली आहे. जे हॉटेलचे मेन्यू कार्ड आणि बिल आहे ते सुद्धा मराठीतच आलं पाहिजे अशी मागणी आता ठाकरे गटाकडून केली जाते. तुमचं काय मत आहे? नाही, बघा आपण मुंबईमध्ये राहतो, प्रत्येकाला मराठी भाषा येणे
गरजेचे आहे. भले बाहेरून कोणी भैया जोशी किंवा असे कोणी व्यक्ती येतात जे मराठीचा कुठेतरी महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ही महाराष्ट्राची भूमी आहे, ही संतांची भूमी आहे, ही शूरवीरांची भूमी आहे. इकडनं या महाराष्ट्रामधून मराठी राज्य सुरू झालं आहे आणि ते मराठी राज्यांचा कोणाला हेवी वाटत असेल, कुठल्या व्यक्तीला हेवा वाटत असेल, परंतु मराठी भाषा ही मराठी भाषा सगळ्या भाषेमध्ये प्रबळ भाषा आहे. मराठीमध्ये बोलणं, मराठीमध्ये चालणं, मराठीमध्ये मेनू कार्ड दुकानदारांच्या पाट्या मराठीत असणे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राहतो. आपण जर पाहिलं तर इतर राज्यात तिथल्या स्थानिक भाषेचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो, खास करून ज्या साऊथकडच्या राज्य आहेत. पण मुंबईतच नेहमी आपण जर पाहिलं तर इंग्लिश कल्चर आणण्याचा प्रयत्न केला जातो. मुंबई बिझनेस मुंबई आहे. इथे नाना तऱ्हेचे विविध धर्माचे, विविध जातीचे लोक राहतात. म्हणून मुंबईमध्ये येणाऱ्या संपूर्ण जनतेला मुंबईकर नेहमी सामावून घेतात. बघा या मुंबईमध्ये फक्त मराठीच नाही, त्याच्याबरोबर इतर संपूर्ण भारतातल्या जेवढे जाती आहेत त्या सगळे जाती धर्माचे लोक इथे स्वतःचा वैयक्तिक विकास करण्यासाठी मुंबईमध्ये येतात आणि त्यांना मुंबई सामावून घेते. परंतु ते करताना त्यांनीसुद्धा स्वतःचा विचार केला पाहिजे. आज मुंबईमध्ये आल्यानंतर स्वतःचा विकास झाला आहे, स्वतःची प्रॉपर्टी झाली. ह्या मुंबईची जी काही मातृभाषा आहे ती त्यांनी त्यावेळी शिकायला पाहिजे. आणि आम्हाला एवढीच विनंती करतो, इतर संपूर्ण जाती धर्माच्या लोकांनी मुंबईमध्ये यावं, स्वतःचा विकास करावं, पण मुंबईचं महत्त्व कमी करू नये. मुंबईचं महत्त्व त्यांनी वाढवावं, की त्यांनी सांगावं या मुंबईमध्ये आल्यानंतर माझा स्वतःचा विकास झाला, हे जगाला सांगावं लागेल त्यांनी. तर हे होते आमदार महेश सावंत यांनी सविस्तर प्रतिक्रिया जी आपल्याला दिलेली. व्हिडिओ जर्नलिस्ट सानू प्रस्तुती मी अजय माने, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.